हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. कुल्लूला स्कूल बस जवळ सोडून आले आणि बाहेर ना बारीक बारीक असा पाऊस सुरू आहे आणि खूप सुंदर वातावरण झालेलं आहे. कारण की 2 दिवस पाऊस पडतो आणि 2 दिवस ऊन येतं. ऊन पडले की खूप जास्त गरम होतं आणि इकडे बाहेर जरा पाऊस सुरू होता, त्यामुळे मग गॅलरीमध्ये आलेले होते. कुंडीमधलं माझं हे झाड सुकलेलं होतं, जे की तुम्हाला सांगितलं की उन्हामध्ये ठेवल्यामुळे ना ते जरा त्याचे पान जळालेत आणि ते आता कधी उगवणार आहे ते मला काही माहिती नाही. पण जेही त्याचे पानं गळलेले आहेत किंवा जास्त कोरडे झालेले आहेत, त्यांना मी त्या कुंडीमधून काढून टाकते. त्यानंतर रूममध्ये आले, सगळं काही चेंज करायचं होतं कारण की पावसाळा आहे, त्यामुळे आपल्याला बेडशीट लवकर खराब होतं आणि कुल्लू खेळत असल्यामुळे ना बेडशीट लवकरच खराब होतं. त्यामुळे 4 दिवसानंतर बेडशीट चेंज करते मी आणि इतकं सुंदर झाड असं सुकल्यानंतर ना कुठेतरी ना दुःख होतं. पण ठीक आहे, कधी ना कधी त्याला आता पाणी येईलच नवीन. टेबल कॅलेंडरवर जे मार्क करून ठेवलेलं आहे रेड कलरचं, त्यामागे पण एक गोष्ट आहे. कारण की जेव्हा कुलूचं नवीन स्कूल लागलेलं होतं आणि सेकंड सॅटर्डे होता, मला माहिती नव्हतं की सेकंड सॅटर्डेला त्याला सुट्टी असतं. तर आम्ही ना तयारी करून सकाळी त्याला उठवून झोपेतून टिफिन वगैरे तयार करून त्याला बसची वाट बघत आम्ही बराच वेळ थांबलेलो होतो बाहेर. पण बस काही येईना. मग काही वेळानंतर ना दीदी गेली स्कूलकडे. तर त्या अशा विचारत होत्या, त्या थांबल्या नाही पण गाडीवरच होत्या. "काय करताय?" असं विचारलं त्यांनी. मी म्हटलं, "स्कूलमध्ये." "नाही आहे का?" त्यांनी नाही असा हात हलवला आणि मग आम्ही रिटर्न आलो. तेव्हापासून मला हे झालं की ठीक आहे, सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डेला मी राउंड करून ठेवते, जेणेकरून माझ्या लक्षात तरी येणार की सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डेला आपल्याला नाही पाठवायचं आहे आणि तेवढा वेळ कुल्लूची झोपसुद्धा होतं. आता सध्याच मी हे पुस्तक वाचते आणि त्यामध्ये छानसं असं टेडी बुकमार्क मी करून ठेवलेला आहे, जो की असाच काहीतरी आलेला होता पार्सल, त्याचंच ते कात्रण आहे आणि त्याला छान असं टॅग लावलेलं आहे मी आणि ते बुकमार्क म्हणून यूज करते. उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो, तीनही ऋतूमध्ये ड्रॉबॅक आहेच. कारण की पावसाळ्यामध्ये प्रत्येक गृहिणींचा एक खूप मोठा प्रश्न, कपडे कसे सुकणार? कारण की मुलं घरी असतात, माणसं घरी असतात, जॉबला जायचं असतं, सगळ्यांना बाहेर कुठे ना कुठे जायचं असतं, रोज ते कपडे वापरायचे असतं आणि ते कपडे धुतल्यानंतर सुकणार नाही. मग त्याला वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे, ड्राय करायचे, त्यानंतर त्याला सुकत घालायचे रात्रभर. ते खूप मोठी प्रोसेस आहे. जसं उन्हाळा आपल्याला पटकन कपडे सुकायला मदत करतो, तसा पावसाळ्यामध्ये ते लगेच सुकत नाही. त्यानंतर ना त्याचं कुबट सुद्धा येतं आणि असं आहे पावसाळ्याची व्यथा. त्यानंतर इकडे आता मी स्वयंपाकाला डाळ भात लावून घेतला आहे आणि कुल्लू आल्यानंतर मग गरम-गरम पोळ्या करील आणि भाजीसुद्धा करेल. तर हेच माझं म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकायला टाकले आणि आता मग ते वाळतसुद्धा टाकायला हवेत. हां, प्रिन्सिपल मॅमने दिली. बघू काय दिलं. प्रिन्सिपल मॅमने दिला हा बटरफ्लाय आणि स्टार. ओ माय गॉड. आणि दुसरे बुक दाखवू. हे इंग्लिशचे. इंग्लिशची आहे. हो. पण इथं हे लोटस आला आता. ते पडलं आपलं स्टिकर. आणि इथे इथे इंग्लिश इंग्लिश हा हा.
प्रिन्सिपल मॅमकडे गेली होती ही पण, आणि ही पण प्रिन्सिपल मॅमकडेच गेली होती हो तर क्रॉंकी यासाठी.